नमस्कार, मी मनीषा. माझ्या मनी मानसी या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मला जे आवडलं, मला जे भावलं, जे मनापर्यंत पोहोचलं, असं काही साहित्य, असे काही आर्टिकल्स, अशा काही गप्पा मी तुमच्या सगळ्यांपर्यंत घेऊन येणार आहे. आपण सगळ्यांनी प्रदूषणाबद्दल खूप वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण कामही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओला कचरा, सुका कचरा, कंपोस्ट खतं, असं काय काय आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कंपोस्ट खत करण्याचा मी सुद्धा खूप प्रयत्न केलेला आहे आणि काही दिवस मला जमलं, मग ते फेल गेलं. तर असं पर्यावरणपूरक काम करणारी माझी एक मैत्रीण राजश्री कुलकर्णी ओरेक्सी ऑर्गॅनिकची फाउंडर आहे. गेले 25 वर्ष ती याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग यशस्वीपणे करत आहेत. आम्ही दोघी आज गप्पा मारणार आहोत आणि आमच्या या गप्पांमधनं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ऐकायला मिळतील आणि शिकायला पण मिळतील. तर मी स्वागत करते राजश्री कुलकर्णीचं. राजश्री, तुझं स्वागत. नमस्कार. ऑर्गॅनिक जीवनशैली किंवा इको फ्रेंडली प्रयोग म्हणजे हे कसं काय सुरुवात केली, म्हणजे काय कशा पद्धतीने तू काय काम केलंस? म्हणजे खरं सांगायचं ना मनीषा, तर अशी सुरुवात वगैरे म्हणशील ना, तर ती अगदी माझ्या लहानपणापासूनच झाली. माझ्या आजीचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. मला लहानपणापासून आजीने सांभाळलं. आई वडील नोकरी करत असल्यामुळे मी आजीकडे सांभाळायला आई मला सोडायची. त्याच्यामुळे ती जे करायची ते मी फॉलो करत गेले. तर आजीकडे असताना आजीबरोबर भांडी घासायला खाली गेलो तर छोट्या कब्बशा आजी मला विसळायला द्यायची. तर ती आम्ही राखेने घासायचो. किंवा आजीकडे दात घासायला राखुंडी होती. आजोबांबरोबर दूध आणायला जायचो तर आरेचे तेव्हा छोटेसे स्टॉल्स असायचे. त्याच्यावरती एका कॅनमध्ये 2 बाटल्या ठेवलेल्या असायच्या आणि त्या घेऊन आम्ही जायचो. त्या एक्सचेंज करून ते दूध घेऊन यायचो. आणि त्या दुधाच्या बाटल्यांना वरती सोनेरी बुचं असायची. आणि खरं सांगायचं ना मनीषा, तर ती बुचं सुद्धा आम्ही साठवून ठेवायचो. आम्ही म्हणजे आजी साठवून ठेवायची. आणि ती कशासाठी वापरली जायची माहितीये? साबुदाण्याच्या पापड्या करायला ती त्या बुचांमध्ये साबुदाणा घालून वाफवायची आणि त्या साबुदाण्याच्या पापड्या करण्याकरता ती बुचं वापरली जायची. म्हणजे एकसारख्या पापड्या होत असतील. अगदीच म्हणजे गोल असा हे करून घ्यावा. आणि ह्या सगळ्या आता तू म्हणशील तर ह्या मॅनेजमेंटच्या टॅक्टिस होत्या का, रिसायकलिंग होतं का, कचरा व्यवस्थापन होतं, हे सगळंच होतं. म्हणजे हे सगळे विषय जे आहेत ना, त्या अशा छोट्या छोट्या कृतींमधनं समोर येत गेले किंवा समजत गेले. तेव्हा हे विषय म्हणून आहेत मोठं हे माहितीच नव्हतं. पण हे असं करायचं असतं, हे असं वाचवायचे असतात संसाधनं, आत्ताच्या भाषेत सांगायचं तर असं तेव्हापासून घडत गेलं. आणि आजी ही माझी गुरु, आजीचा प्रभाव असल्यामुळे या गोष्टी तिच्या पाहून पाहून मी शिकत गेले आणि त्याच माझ्या अंगवळणी पडत गेल्या. हां, म्हणजे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आपली जी काय टर्म आहे, तसा याचा तिने अगदी पुरेपूर फायदा म्हणजे शिकली आणि म्हणजे काय म्हणायचं, इम्प्लिमेंट पण केलं. म्हणजे ते एक्झिक्यूट करते ती रोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये. पण मग त्याच्यासाठी तू काही वेगळा अभ्यास केला, काही वेगळे कोर्सेस केले, काय केलंस नेमकं? अभ्यास शिक्षण तर थोड्याफार प्रमाणात घेतलंच. तुला सांगितलं तसं आजीकडे मी वाढले बऱ्यापैकी. आई वडील नोकरी करत होते. मग आईबाबांनी घर बांधलं छोटंसं. ते घर बांधल्यानंतर असं झालं की काटकसरीमध्ये राहत होतो, कारण घराचं कर्ज होतं. तुला तर माहिती आहे की सगळ्याच आपल्या वयाच्या त्या ह्याच्यात की आईबाबा नोकरी करणारे, मग आपण मिनिमलिस्टिक राहत होतो तेव्हा. काटकसरीत म्हणजे आताच्या भाषेत हे सगळे शब्द आता आले. मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल, सस्टेनेबल लाईफस्टाईल, काय किंवा केमिकल फ्री, हे सगळं आता आलं. पण तेव्हा हे सगळं होतंच आणि तेच कंटिन्युएशनमध्ये मी करत गेले असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर पुढे एका शासकीय अधिकाऱ्याची बायको झाले आणि त्यांच्याबरोबर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दौऱ्यांवरती फिरत असताना अनेक गोष्टी दिसल्या, समजल्या. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न समोर आले आणि मग असं झालं की आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो. तर तो विचार करताना ह्याचा हळूहळू अभ्यास होत गेला. आणि तेव्हा अशा काही खूप सोयी सुविधा अशा पण नव्हत्या. माझी मुलगी श्वेता लहान होती. मग सुरुवात काय, तर ती लहान आहे, मग तिला सगळ्या ॲलोपॅथीच्या गोळ्या आम्हाला दोघींना काही चालत नाही. मग काय करायचं, तर प्रत्येक ठिकाणी डॉक्टर नवीन, वेगळ्या वेगळ्या छोट्या गावांमध्ये बदल्या व्हायच्या. तर त्यावेळेस असं झालं की मग बदल्या होत आहेत, डॉक्टर दरवेळेस बदलायचे.
तर आपण असं करूयात की होमिओपॅथीचा अभ्यास करूयात. माझी एक मावशी होमिओपॅथीची डॉक्टर आहे. तिच्याकडनं मी काही गोष्टी समजून घेतल्या, बेसिक गोष्टी तिने मला शिकवल्या. मग होमिओपॅथीचा निघंटू आणून मी वाचला आणि तिच्याशी कन्सल्ट करून मी औषधोपचार किंवा त्या पद्धतीने थोडंसं करायला सुरुवात केली. त्याच वेळेस आमच्या बंगल्यामध्ये आजूबाजूला जागा होती, तर तिथे छोटीशी शेती पण करायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टीतून एक एक समोर येत गेल्या अनेक काय म्हणूयात आपण त्याला, की वेगळे वेगळे अनुभव यातून येत गेले. आणि मग आणखीन काय करता येईल, तर वाचन काय करता येईल ते, किंवा यूट्यूब व्हिडिओज तर तेव्हा नव्हते, पण वाचन, नंतर काही रिसर्च पेपर ग्रंथालयामधून वाचणे, अशा पद्धतीने मी वाचनातून पण काही गोष्टी समोर येत गेल्या. मग अमरावतीला आमची बदली झाल्यानंतर तिथलं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ म्हणून मोठी संस्था आहे, तर त्यांच्याकडे मी योग निसर्गोपचाराचा डिप्लोमा केला. आणि हा डिप्लोमा केल्यानंतर जीवनशैलीनेच एक वेगळा टर्न घेतला असं म्हणायला हरकत नाही. तर योग निसर्गोपचार हीच आमची बेसिक जीवनशैली झाली. आणि त्यातून मग ह्या सगळ्या गोष्टी आणखीन एन्हान्स होत गेल्या. कारण योग आणि निसर्गोपचार हे सगळ्याचे बेसिक आहेत खरं तर, की केमिकल फ्री, पर्यावरणपूरक किंवा सस्टेनेबल, हे सगळं ह्या योग आणि निसर्गोपचारामध्येच येतं. त्यामुळे हे सगळं त्यातूनच पुढे घडत गेलं. हां, म्हणजे अतिशय नैसर्गिक जीवनशैली तिने तेव्हापासून, म्हणजे मी बघितलेलं आहे की तिने जेव्हा तो योग निसर्गोपचाराचा कोर्स केला त्याच्यानंतर त्यांची जीवनशैली एकदम नैसर्गिक पूरक झाली. म्हणजे सगळ्यातच त्यांच्या आचारात, विचारात सगळ्यात बदल झाला. मग आपल्या या सगळ्या गप्पांमधनं आपल्या या सगळ्या श्रोत्यांना तू काय काय सांगणार आहेस? त्यांना याच्यातनं काय काय शिकायला मिळेल, त्यांना काय काय ऐकायला मिळेल? आता पर्यावरणपूरक जीवनशैलीमध्ये आपण आता पाहतो की प्रदूषण, पाण्याचं, हवेचं, मातीचं, सगळ्या गोष्टी आहेत, तर ते सुधरवायला पाहिजे किंवा त्याच्यात बदल घडायला पाहिजे. तर माझ्या परीने मी जे काही प्रयोग ह्यासाठी केले, मग माझी सेंद्रिय शेती असेल, त्याच्यात आलेले माझे अनुभव, मग त्या सेंद्रिय शेती करण्यासाठी मी किडींचं निवारण कसं केलं, किंवा झाडांना छान वाढण्यासाठी खतं कशी वापरली, ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन कसं करायचं. माझं घर मी शून्य कचरा व्यवस्थापनाकडे नेते आहे, तर ते करत असताना मला काय अडचणी येतात. गेले वर्षभरापासून मी माझ्या घरातला ओला आणि सुका दोन्ही कचरा बाहेर दिलेला नाही, पण ते करत असताना मला आलेल्या अडचणी, त्याचं काय करायचं, कसं करायचं, त्याचं सॅग्रिगेशन कसं करायचं, कंपोस्ट कसं करायचं, हे मी नक्कीच सांगू शकते. नंतर स्वच्छतेसाठी क्लीनर्स मी बनवते, जे तू ऑर्गॅनिक क्लीनर्स म्हणलीस, तर बायो एन्झाईम्स आहेत. तर हळूहळू या पर्यायी गोष्टी आपल्याला काय करता येतील, पेस्टच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो. म्हणजे मी पहिल्यापासून दंतमंजनच वापरते, मी आंघोळीसाठी पहिल्यापासून उठणंच वापरते, पण आणखीन अशा गोष्टी होत्या की टॉयलेट क्लीनर आहे, भांडी घासायची आहेत, फ्लोअर क्लीनर आहेत, त्यासाठी काय वापरू शकतो. मग मी गेल्या 8 वर्षापासून बायो एन्झाईम्स बनवायला सुरुवात केली, जी ह्या सगळ्या गोष्टींना पर्याय म्हणून आपण वापरू शकतो. त्याची ओळख आपल्याला नंतर होईलच. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी प्रयोग केले, पण प्रत्यक्षात अनेक जण हे प्रयोग करतात आणि ते फेल जातात किंवा ते घाबरतात नंतर की आता काय करायचं. तर ते न घाबरता प्रयोग पुढे कसा नेता येईल, त्याच्यात येणाऱ्या काय अडचणी आहेत आणि त्याचं निवारण कसं करता येईल, माझे अनुभव मी शेअर करीन. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे असतील असं नाही, पण मला आलेले प्रश्न मी कसे सोडवले हे तर मी नक्कीच तुम्हाला सांगू शकते. येस, म्हणजे बघा किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपणही आपली लाईफस्टाईल केमिकल फ्री करायची असेल तर याच्यासाठी हिच्या या सगळ्या गप्पांची आपल्याला खूप मदत होणार आहे. आपण भारताचे एक सुजाण नागरिक आहोत, आपल्याला पुढच्या पिढीसाठी चांगलं आयुष्य द्यायचं आहे, तर आपण आपल्याही आयुष्यात बदलायला सुरुवात करायला पाहिजे. आणि याची खूप सारी उत्तरं आमच्या या सिरीजमधनं राजश्री तुम्हाला देणार आहेत. त्याच्यामुळे आमची पुढचे भाग तुम्ही जरूर बघा. भेटूया आपण पुढच्या भागात लवकरच. मनी मानसीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला काय ऐकायला आवडेल ते मला जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.